मग काही दिवसानंतर ती लंडनमधली जी मुलगी असते म्हणजे नवऱ्याला म्हणते दुसरी पत्नी की आपण माझा जिने लेहंगा शिवून दिला आहे तिला आपण मिठाई द्यायला जाऊ. तर ते दोघं जण मिठाई द्यायला तिच्या घरी जातात. त्यावेळेस ती दार उघडते आणि त्या नवऱ्याला त्याची भारतीय पत्नी दिसते समोर. त्यावेळेस त्याच्या हातातून मिठाईचा डबा खाली पडतो. मग त्याची दुसरी पत्नी असते लंडनमधली, ती म्हणते काय झालं, डबा का खाली पडला मिठाईचा. त्यावेळेस त्याची पहिली पत्नी म्हणते की नवीन नवीन लग्न झालेलं असेल तर असं होतं. मग त्यावेळेस मग ती दुसरी पत्नी म्हणते मला नवरा खूप छान मिळाला आहे, खूप चांगला आहे. तर त्यावेळेस ती भारतीय पत्नी असते ती म्हणते नेहमी तुम्ही असंच राहा, कारण काही लोक असतात की शेवटपर्यंत आपण एकत्र राहू असं एकमेकांना वादे करतात आणि अर्ध्यातच साथ सोडून देतात. मग त्यांचा चहा होतो, नाश्ता होतो आणि चहा पाणी झाल्यानंतर ते दोघंजण निघून जातात. मग त्यावेळेस भारतीय पत्नी असते ती ठरवते की आता राहून तरी काय उपयोग आहे. नंतर ती घरमालकिनीला जे भाडं आहे ते भाडं देऊन टाकते आणि म्हणजे रेंट जो आहे तो देऊन टाकते. आणि जो लग्नातला म्हणजे लग्नातली जी साडी आहे ती आणि कुंकाची डबी ती घरमालकिनीकडे देते आणि एक पत्र पण त्याच्यामध्ये लिहून देते. आणि ती सांगते की माझी मैत्रीण उद्या येईल, तिच्याकडे हे सगळं तुम्ही तिला द्या. मग ती घर सोडून जाते. मग तिचा नवरा जो असतो त्याला घरी जाताना त्या दिवशी एवढं मनात वाईट वाटतं की आपली जी भारतीय पत्नी आहे तिने आपल्यासाठी एवढा त्याग केला, मला माझं चांगलं व्हावं म्हणून शिक्षणासाठी तिने मला तिकडे इंग्लंडमध्ये पाठवलं आणि माझ्यासाठी ती इथपर्यंत मला शोधत आली. तर इथली जी इंग्लंडमधली जी मुलगी आहे ती माझ्यासाठी एवढं नाही करणार, म्हणून त्याला नंतर वाईट वाटतं आणि तो संध्याकाळी तसंच परत तिच्याकडे धावत येतो. आणि तिच्या रूमवर आल्यानंतर ते घरमालकिनीला विचारतो की कुठे गेली आहे म्हणून. त्यावेळेस घरमालकीन तिने जे सामान ठेवलेलं असतं ती त्याच्याकडे देते आणि ती सांगते की ती इथून गेली म्हणजे आता परत येणार नाही इथे राहायला. मग तो ते सामान घेतो आणि त्याच्यामध्ये जी चिठ्ठी असते ती चिठ्ठी घेऊन वाचतो. तर त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की कारण तिने तिच्या मैत्रिणीला लिहिलेलं असतं की लग्नामधला जो म्हणजे ड्रेस आहे, जी साडी आहे ती आता माझ्या काही कामाची नाही. तिने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की त्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्याचं तुझ्या पवित्र हाताने विसर्जन कर. आणि हे सगळं वाचून तिच्या नवऱ्याला खूप वाईट वाटतं आणि त्याला वाटतं की आपली पत्नी तिने आपल्यासाठी किती इथपर्यंत आली आणि माझं भलं व्हावं म्हणून तिने शिक्षणासाठी मला खूप आग्रह करून पाठवलं. त्याला खूप वाईट वाटतं. मग आपली जी इथली पत्नी आहे ती माझ्यासाठी एवढा त्याग नाही करू शकणार आणि तो मोठ्याने रडतो. मग म्हणजे इथंच ही कहाणी संपते की म्हणजे तिचं खूप त्याच्यावरती प्रेम होतं म्हणून तिने त्याग केला. आणि स्त्रियांना काय हवं असतं, तिला जर सांगितलं की आपल्याकडे घर नाही आहे आणि एखाद्या झाडाखाली सांगितलं की आता आपल्याला इथून पुढे इथंच राहायचं आहे, तरी पण ती आनंदाने नवऱ्याबरोबर राहायला तयार असते. याच्यातून एकच गोष्ट लक्षात येते की शिकायला मिळते की प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोवरती खूप प्रेम करावं.